नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मूळव्याध, भगंदर किंवा फिशर ही नावं ऐकली तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो, बरोबर? याची वेदनादायक वास्तविकता आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष उपचारांची वेळ येते तेव्हा रुग्णांसमोर एक मोठा यक्षप्रश्न उभा राहतो. आधुनिक वैद्यकीय विज्ञानाची म्हणजेच सर्जरीची वाट धरावी की आपल्या प्राचीन आणि सिद्ध झालेल्या मार्गाचा अवलंब करावा? चला तर मग या दोन्ही पर्यायांच्या खोलात जाऊया आणि फॅक्ट्सच्या आधारे खरं काय आहे ते शोधून काढूया. डॉक्टर रोहन पवार यांच्या क्लिनिकमध्ये येणारा प्रत्येक दुसरा रुग्ण हाच प्रश्न विचारतो. डॉक्टर, नक्की काय करू? सर्जरी करावी की क्षारसूत्र? जास्त सुरक्षित काय आहे? आणि मुख्य म्हणजे आजार पुन्हा तर उद्भवणार नाही ना? हा प्रश्न साधा वाटत असला तरी त्यामागे रुग्णाच्या मनातील प्रचंड मोठी भीती आणि गोंधळ लपलेला असतो. आणि म्हणूनच एक योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला दोन्ही पर्यायांची वस्तुनिष्ठ माहिती असणं अत्यंत गरजेचे आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण नक्की काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करूया मूळव्याध आणि त्याच्या पर्यायांपासून. त्यानंतर सर्जरी म्हणजे नक्की काय, क्षारसूत्राची प्राचीन पद्धत कशी काम करते, या दोन्हींची थेट तुलना, यामागील वैज्ञानिक पुरावे, आणि शेवटी तुमच्यासाठी योग्य उपचार कोणता हे आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, मूळव्याध आणि उपचारांचे पर्याय. मूळव्याध, ॲनल फिशर आणि भगंदर या अतिशय सामान्य पण प्रचंड त्रास देणाऱ्या समस्या आहेत. यातून सुटका मिळवण्यासाठी मुख्यत्वे दोनच मार्ग समोर येतात: सर्जरी किंवा क्षारसूत्र. हे आजार आपल्या रोजच्या आयुष्यावर इतका गंभीर परिणाम करतात की इथे योग्य उपचाराची निवड करणं अगदी मस्ट होऊन जातं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. सर्जरी म्हणजे नक्की काय ते समजून घेऊया. वैद्यकीय जड शब्द थोडे बाजूला ठेवूया. सोप्या भाषेत सांगायचं तर सर्जरी ही एक इन्व्हेजिव्ह प्रक्रिया आहे. म्हणजेच यामध्ये शरीरात प्रत्यक्ष हस्तक्षेप केला जातो. हिमोरॉइडेक्टमी किंवा LIS सारख्या पद्धतींमध्ये डॉक्टर खराब झालेले किंवा समस्या निर्माण करणारे टिश्यू थेट कापून काढतात किंवा स्टेपलरच्या सहाय्याने शरीरातून रिमूव्ह करतात. आता सर्जरीचे काही ठळक फायदेही आहेत बरं का. सर्वात मोठा फायदा म्हणजे रिझल्ट लगेच मिळतो. विशेषतः जर मूळव्याध 4थ्या स्टेजला म्हणजेच ग्रेड 4ला पोचला असेल किंवा परिस्थिती अत्यंत गंभीर आणि इमर्जन्सी असेल तर शरीरातील खराब भाग तातडीने काढून टाकण्यासाठी सर्जरी हाच एक अत्यंत प्रभावी आणि आवश्यक पर्याय ठरतो. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. सर्जरीचे काही धोके आणि मर्यादाही आहेतच. यासाठी रुग्णाला जनरल किंवा स्पायनल भूल द्यावी लागते आणि 1 ते 3 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावं लागतं. ऑपरेशन नंतरच्या वेदनाही बऱ्याच असतात आणि पूर्ण रिकव्हरीसाठी चक्क 2 ते 6 आठवड्यांचा मोठा वेळ लागू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची भीती म्हणजे स्फिंक्टर डॅमेज, म्हणजेच शौचावरील नियंत्रण सुटण्याचा धोका देखील यामध्ये असू शकतो. आता आपण आपला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग पाहूया, क्षारसूत्र. प्राचीन आणि तितकीच प्रभावी पद्धत. आता आपण या दुसऱ्या पर्यायाकडे वळूया, जो थेट 3000 वर्षे जुना आहे. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करूया, क्षारसूत्र म्हणजे कुठलाही साधा घरगुती उपाय नाहीये. ही एक पुराव्यांवर आधारित आयुर्वेदिक पॅरासर्जिकल पद्धत आहे. यात एका विशेष औषधी धाग्याचा वापर होतो, जो एकाच वेळी आजारी भाग कापण्याचं आणि तो भाग नैसर्गिकरित्या भरून काढण्याचं काम करतो. ही पद्धत किती अचूक आणि सायंटिफिक आहे हे तुम्हाला ऐकून नवल वाटेल. हा धागा तयार करायला तब्बल 21 दिवसांचा कालावधी लागतो. यावर 3 विशिष्ट वनस्पतींचे 11 थर दिले जातात. स्नोहीचा चीक तो खराब भाग कापण्याचं काम करतो, अपमार्ग क्षार तिथली स्वच्छता करतो आणि हळद म्हणजे हरिद्रा तिथलं इन्फेक्शन रोखून जखम भरून काढते. आहे ना कमाल? आणि रुग्णांसाठी ह्याचे फायदे खरोखरच जबरदस्त आहेत. सर्वात आधी म्हणजे मोठी भूल देण्याची गरजच पडत नाही. हे काम लोकल भूल देऊन किंवा भूल न देताही केलं जातं. ही OPD प्रक्रिया असल्याने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची कटकट नाही. रुग्ण त्याच दिवशी चालत घरी जाऊ शकतो. वेदनाही खूप कमी असतात आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे स्फिंक्टर म्हणजेच शौचावर नियंत्रण ठेवणारे स्नायू इथे पूर्णपणे सुरक्षित राहतात. आता आपण वळूया 4थ्या भागाकडे, जिथे आपण या दोन्ही पद्धतींची थेट तुलना करून पाहूया. या 2 पद्धती एकमेकांसमोर ठेवल्या की प्रत्यक्ष फरक स्पष्ट दिसतो.
एका बाजूला पारंपरिक सर्जरी आहे, जिथे मोठी भूल आणि 1 ते 3 दिवसांचा हॉस्पिटलचा मुक्काम आवश्यक आहे. तर दुसऱ्या बाजूला क्षारसूत्र आहे, जिथे मोठी भूल देण्याची अजिबात गरज नाही आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचा खर्च, वेळ आणि मनस्ताप पूर्णपणे टळतो. कोणताही उपचार घेताना सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे आजार पुन्हा तर उद्भवणार नाही ना. आणि इथला डेटा खूप काही सांगून जातो. पारंपरिक सर्जरीमध्ये आजार पुन्हा होण्याचं प्रमाण 10 ते 30% आहे. पण क्षारसूत्र प्रक्रियेत हेच प्रमाण फक्त 5 ते 10% इतकं कमी आहे. हा फरक खूप महत्वाचा आहे. शिवाय आर्थिक आणि वेळेचं गणित पाहिलं तर सर्जरीचा खर्च जास्त असतो आणि रुग्णाला 2 ते 6 आठवड्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागते, ज्यामुळे कामाचं नुकसान होतं. याउलट क्षारसूत्राचा खर्च तुलनेने खूपच परवडणारा असतो आणि रुग्ण अवघ्या काही दिवसातच आपल्या नेहमीच्या कामावर परत रुजू होऊ शकतो. भाग 5. वैज्ञानिक पुरावे आणि यामागील यश. हा आकडा स्क्रीनवर दिसतोय ना, तो नीट पहा. 96.4%. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. भारत सरकारच्या CCRAS म्हणजेच सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेसच्या अभ्यासानुसार भगंदरसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या आजारात क्षारसूत्राचा यशाचा दर चक्क 96.4% आहे. आणि ही काही कुठल्या एका क्लिनिकची आकडेवारी नाहीये. CCRASच्या अहवालानुसार यात स्फिंक्टर डॅमेज होण्याचं प्रमाण 0 आहे. इतकंच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने देखील भगंदरसारख्या आजारासाठी ही एक अतिशय प्रभावी पद्धत असल्याचं अधिकृतपणे मान्य केलं आहे. आता आपला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा, योग्य उपचाराची निवड कशी करायची. रुग्णांचा हा गोंधळ कायमचा दूर करण्यासाठी हे साधं वर्गीकरण खूप उपयुक्त ठरेल. जर मूळ व्याध 1ल्या ते 3ऱ्या ग्रेडमध्ये असेल, रुग्णाचं वय जास्त असेल किंवा त्यांना डायबिटीज असेल, तर भूल देण्याचा धोका टाळण्यासाठी क्षारसूत्र हाच सर्वात उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरतो. पण जर मूळ व्याध 4थ्या स्टेजला गेला असेल, कॅन्सरची शंका असेल किंवा परिस्थिती खूपच इमर्जन्सीची असेल, तर मात्र सर्जरीला पर्याय नाही. तिथे तोच योग्य निर्णय ठरतो. इथे आपण डॉक्टर पवार यांच्या क्लिनिकचा स्वतःचा अनुभव पाहू शकतो. उपचारापेक्षा रुग्णाला प्राधान्य हा दृष्टिकोन ठेवल्याने काय होतं, त्यांच्या 550 पेक्षा जास्त रुग्णांच्या डेटानुसार तब्बल 90%हून अधिक केसेसमध्ये सर्जरी पूर्णपणे टाळता आली आणि रुग्णांचं समाधान 98%पेक्षा जास्त होतं. हे खरोखरच उल्लेखनीय आहे. डॉक्टर पवार नेहमी म्हणतात, सर्जरी हा शेवटचा पर्याय असावा, पहिला नाही. आणि खरंच हीच ओळ आजच्या आपल्या या विश्लेषणाचा मुख्य सारांश आहे. सर्जरी हा वैद्यकीय विज्ञानाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, यात शंकाच नाही. पण तो उपचाराचा पहिला पर्याय नसावा. जेव्हा इतर सुरक्षित मार्ग संपतात तेव्हाच तो पर्याय निवडायला हवा. तर मग तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी आणि जीवनशैलीसाठी कोणता मार्ग सर्वात योग्य ठरतो? उपलब्ध सर्व पुरावे आणि वस्तुस्थिती आपण आज पाहिली आहेच. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कोणतीही भीती न बाळगता एक सुजाण आणि योग्य निर्णय घेण्यास नक्कीच मदत करेल. आजच्या या विश्लेषणात वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.